जय गुरुदेव। भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा पार्ट 4 ब आज आपण सुरू करतोय। सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि गुरुची प्रार्थना करून सुरुवात करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। जय गुरुदेव। आपण पार्ट 4 अ मध्ये ब्रह्मसूत्र क्रमांक 2, 3, 29 म्हणजे अध्याय 2 पाद 3 आणि मंत्र क्रमांक 29 तद्गुण सारत्वात्तु तदव्योपदेशः प्राज्ञवत या ब्रह्मसूत्राचा काही भाग पाहिला होता। थोडीशी उजळणी घेऊ। त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की उपाधी गुणाचं प्राधान्य असल्यामुळं परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून अणुत्वादी निर्देश केलेला आहे। म्हणून जीवाचं अणुत्व आरोपित आहे। हा आरोप तरी का? तर त्या जीवानं शरीराची म्हणजे या देहाची उपाधी घेतली म्हणून, आणि म्हणून शरीराबरोबर येणाऱ्या 3 गोष्टी ज्यांना अविद्या म्हणतात त्यात मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टीमध्ये सापडून किंवा अडकून जीवाला जीवत्व म्हणजे अणुत्व येतं। आणि ब्रह्म जे शुद्ध आहे त्याला अहम म्हणतात, जो निराकार आहे यालाच काय म्हणतात? पुरुषोत्तम असं म्हणतात। हे मुळातच शुद्ध आहे। आणि या अहमला जेव्हा आपल्या शरीराचा आकार मिळतो तेव्हा अहम अधिक आकार इज इक्वल टू अहंकार। आता आज या पार्ट 4 ब मध्ये आपण अशा 7 पायऱ्या पाहणार आहोत की ज्या पायऱ्या आपण चढत चढत असे गेलो तर काय होईल? आपल्याला आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी या शिडीचा, या पायऱ्याचा, या 7 पायऱ्यांचा आपल्याला वापर करता येईल। मग त्या 7 पायऱ्या कोणत्या? तर त्या जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण एक एक पायरी चढत चढत आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकू। त्यातली
पहिली पायरी, ज्या पायरीवर आज आपण सर्वजण आहोत, ती पायरी म्हणजे मी, अहंकार, ही कोणती स्थिती? अज्ञान स्थिती. या अज्ञान स्थितीमध्ये सतत एकतर मला काहीतरी हवं किंवा काहीतरी नको असं असतं. म्हणजे मला हे पाहिजे किंवा मला हे नको, मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला सर्व सुख पाहिजेत, हे हवं. आणि मला दुःख नको, मला त्रास नको, मला आजार नको. म्हणजे असं सतत वाटत राहणं, म्हणजे हवं नको या स्थितीमध्ये आपण अज्ञान स्थितीमध्ये जीवन जगत असतो. बरोबर आहे. आता दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीचं नाव आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग याला ज्ञानस्थिती असंही म्हणतात किंवा भगवद्गीतेमध्ये यालाच सांख्ययोग किंवा संन्यास योग असंही म्हटलं जातं. ही जी दुसरी पायरी आहे ज्ञानयोगाची, ही कशाशी संबंधित आहे बरं? तर ही समत्व स्थिती. आता अशी स्थिती ज्या व्यक्तीला आहे, म्हणजे समत्व स्थिती ज्या व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीला काय म्हणायचं, काय नाव द्यायचं? ही व्यक्ती समत्व या स्थितीमध्ये आहे. तर त्याला आपण काय म्हणू? अशा व्यक्तीला जरा थोडासा विचार करा की समत्व स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, काय नाव देतात, काय विशेषण असतं त्या या स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीचं? तर समत्व स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. काय म्हणतात? स्थितप्रज्ञ. आता स्थितप्रज्ञ म्हणजेच समाधिस्थ, ज्यात सम म्हणजे इंग्लिशमध्ये समला काय म्हणतात? इक्वल. इक्वल म्हणजे सम. आणि अशी सम असणारी धी. धी म्हणजे बुद्धी, इंटलेक्ट. समाधिस्थ यामध्ये सम म्हणजे इक्वल आणि धी म्हणजे बुद्धी, इंटलेक्ट. अशी व्यक्ती समत्वामध्ये काय असते? स्थित असते. याला इंग्रजीमध्ये इक्वॅनिमस इंटलेक्ट काय म्हणतात? इक्वॅनिमस इंटलेक्ट म्हणजे स्थिर बुद्धीचा, स्थितप्रज्ञ, समाधिस्थ असं याला म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला आपल्या रोजच्या भाषेमध्ये स्थिर बुद्धीचा असं म्हणतो. आता बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे? बुद्धीचं हे वैशिष्ट्य आहे की बुद्धी कधीही स्थिर असत नाही. हे बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. बुद्धी कधीच स्थिर असत नाही. ती नेहमी एकतर अशी डावीकडे किंवा उजवीकडे, अशी डावीकडे उजवीकडे अशी सतत चंचलपणे बुद्धी अस्थिर असते, स्थिर असत नाही. हे काय आहे? हे बुद्धीचं
वैशिष्ट्य आहे. आणि समत्व म्हणजे काय? आता हे डावीकडे, हे उजवीकडे, आणि समत्व म्हणजे सेंटर, एका ठिकाणी स्थिर असं. हे जे समत्व आहे, हे समत्व साध्य करणं सोपं आहे का? आणि बुद्धीचं वैशिष्ट्य, बुद्धी कधीही स्थिर असत नाही. आणि आपल्याला तर तिला समत्वात आणायची म्हणजे काय करायचं आहे? स्थिर करायची आहे. तर मग हे इतकं साधं सोपं विषय आहे का? नाही. तर यामध्ये आपल्याला अडचणी येतात. कशामध्ये अडचणी येतात? आपली बुद्धी जी चंचल आहे, एकतर ती डावीकडे झुकलेली असते किंवा उजवीकडे झुकलेली असते, तिला अशी एका जागी स्थिर करण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. आता यासाठी या अडचणी म्हणजे बुद्धीला स्थिर करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला आता कितव्या पायरीवर जावं लागेल? तिसरी पायरी समजून घ्यावं लागेल. आणि ही तिसरी पायरीचं नाव आहे बुद्धियोग. आता आपण थोडं पुन्हा रिव्ह्यू घेऊ पहिल्यापासून. पहिली पायरी कोणती की ज्या स्थितीमध्ये आपण सध्या आहोत ती आहे अज्ञान स्थिती. अज्ञान स्थितीमधून आपण एक स्टेपवर गेलो, ज्ञान स्थिती म्हणजे ज्ञानयोग. आता ज्ञानयोग म्हणजे काय? तर बुद्धीचं समत्व. मग त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आता एक पायरी वर जायचं. त्या तिसऱ्या पायरीचं नाव काय? तिसऱ्या पायरीचं नाव आहे बुद्धियोग. म्हणजे काय? की समत्व येण्यासाठी, समत्व म्हणजे काय? एकतर आपल्याला हवं असतं किंवा नको असतं, हवं असतं नको असतं. या दोन्हीच्या मधली जी समत्वाची स्थिती आहे की मला काही पाहिजे नाही, मला काही नकोही म्हणायचं नाही आणि पाहिजेही म्हणायचं नाही, असं या हवं नकोच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी बुद्धियोग. मग बुद्धियोगामध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये हे कशाशी संबंधित आहे? तर हे इंग्रजीत ज्याला रॅशनॅलिटी इन डिसिजन मेकिंग असं त्याला नाव आहे मानसशास्त्रामध्ये. रॅशनॅलिटी इन डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सारासार विवेकबुद्धीने, सारासार विवेकबुद्धी म्हणजे रॅशनॅलिटी, सारासार विवेकबुद्धीने निर्णय घेण्याची क्षमता. आता हे निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीचं काम आहे आणि ती समत्वामध्ये असेल, स्थिर असेल तर आपल्याला सारासार विवेकबुद्धी म्हणजे प्रॉस अँड कॉन्स ऑफ एव्हरी सिच्युएशन. व्हेन यू स्टडी द प्रॉस अँड कॉन्स ऑफ दी एनी इव्हेंट, म्हणजे एखाद्या नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, कोणत्या? हेड आणि टेल. तर नाण्याच्या एका बाजूचा विचार करून चालेल का? नाही. मग नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करून जो निर्णय घेतला जातो त्याला सारासार विवेकबुद्धी असं म्हणतात. आता याच्या बाबतीमध्ये मानसशास्त्रामध्ये MSc ॲग्रिकल्चर करताना मी जे डिझर्टेशन सादर केलं होतं ते इंडिव्हिज्युअल डिसिजन मेकिंग या विषयावर माझा प्रबंध होता. म्हणजे वैयक्तिकरित्या बुद्धीने कसे निर्णय घेतले जातात यावर तो माझा संशोधन प्रबंध होता. आणि
माझा एच डीचा जो संशोधन प्रबंध होता तो कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग, म्हणजे एक व्यक्ती कसे निर्णय घेतो आणि सामुदायिकरित्या कलेक्टिव्हली सामुदायिकरित्या कसे निर्णय घेतले जातात यावर माझा एच डीचा प्रबंध होता. आणि त्यामुळं हे जे रॅशनॅलिटी आहे, रॅशनॅलिटी इन डिसिजन मेकिंग या नावाचा एक एच डीचा प्रबंध पण आहे की ज्यांनी मला हा विषय शिकवला ते माझे गुरु डॉक्टर एस.व्ही. सुपे, जे परभणीला कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. नंतर ते पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचे डॉक्टर एस.व्ही. सुपे, त्यांचा स्वतःचा एच डीचा प्रबंध हा रॅशनॅलिटी इन डिसिजन मेकिंग, म्हणजे सारासार विवेकबुद्धीने निर्णय कसे घेतले जातात यावर होता. आणि यामध्ये जो वैज्ञानिक अभ्यास झालेला आहे त्यामध्ये जर माणूस एका बाजूला झुकलेला असेल तर ते निर्णय सारासार विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय असं होत नाही. तर या सारासार विवेकबुद्धीवर बरंच संशोधन झालेलं आहे, रॅशनॅलिटी म्हणजे काय यावर. आणि तो आजचा आपला फार दीर्घ स्वरूपामध्ये परिचय करून घ्यायचा नसला तरी आपल्याला एवढं जरी समजलं की कुठलेही बुद्धीने निर्णय घेत असताना जर स्थिर बुद्धीने निर्णय घेतले, स्थिर बुद्धीने निर्णय घेतले म्हणजे त्या परिस्थितीच्या सर्वांगाने विचार करायचा, एका बाजूनं एकांगी विचार न करता. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू पाहाव्या लागतात. ते पाहून जो विवेकबुद्धी शाबूत ठेवून जो निर्णय घेतला जातो तो बुद्धियोग असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ही कितवी पायरी आहे? तिसरी पायरी. आता आपण चौथी पायरी पाहू. चौथी पायरीचं नाव आहे कर्मयोग. आता कर्मयोग म्हणलं की आपल्याला भगवद्गीतेतला सगळ्यांना पाठ असलेला, सगळ्यांना आवडत असलेला, अर्थही समजलेला पण उमजला नाही असं ते कोणती ओळ आहे बरं भगवद्गीतेतली की जी कर्मयोगाशी निगडीत आहे, की जवळपास सगळ्यांना तोंडपाठ आहे. ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी सांगतो की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण जे ॲडिशन जो थोडासा सखोलपणे आपण आज विचार मांडणार आहोत कर्मयोगामध्ये, की आपण जे कर्म करतो, कर्म म्हणजे काय, जे काम करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दैनंदिन जीवनात ज्या बारीक सारीक गोष्टी आपण करत असतो ते काय आहे, आपलं काम आहे, कर्म आहे. आणि हे कर्म करत असताना त्याला जोड काय द्यायची की माझं हे कर्म मी देण्याच्या भावनेतून करत आहे. म्हणजे देण्याच्या भावनेची जोड माझ्या कर्माला मी अटॅच करायची. हे कर्म तर करायचं आहे पण त्याला आतून माझ्या मनातून हे कर्म मी देण्याच्या भावनेतून करत आहे. की कर्म करत असताना माझ्या मनातली भावना काय असला पाहिजे, काय भाव माझ्या मनात असला पाहिजे की देण्याची भावना माझ्यामध्ये आहे आणि ही मला वाढवायची आहे. आणि या भावनेतून जे जे काही कर्म मी करतोय, आता याला पुन्हा दुसरी जोड द्यायची. म्हणजे आपल्या कर्माला आपण पहिली जोड काय दिली की देण्याच्या भावनेतून काय करायचं,
कर्म करायचं म्हणजे काम करायचं. आणि याला जर मी या देण्याच्या भावनेला जर मी समत्वाची जोड देऊ शकलो, म्हणजे इक्वॅनिमस इंटेलेक्टमधून ही माझी देण्याची भावना मी जोपासली, तर देण्याच्या भावनेनं काम करणं कसं जाईल? सोपं जाईल का अवघड जाईल? की कर्म तर करतोय, पहिली गोष्ट देण्याच्या भावनेतून कर्म करतोय, आणि या देण्याच्या भावनेला जर मी समत्व मिळालं, या माझ्या देण्याच्या भावनेला समत्व मिळालं, म्हणजे मी स्थिर बुद्धीनं जर हे देण्याच्या भावनेनं स्थिर बुद्धीनं जर मी काम केलं, तर ते मला अधिक सोपं जातं. म्हणून ज्ञानयोग म्हणजे आपली कितवी पायरी? ज्ञानयोग म्हणजे दुसरी पायरी. आणि आता ही जी पायरी कोणती पाहतोय आपण? चौथी पायरी पाहतोय. कोणती? कर्मयोग. तर दुसरी पायरी आणि तिसरी पायरी, चौथी पायरी, दुसरी पायरी आणि चौथी पायरी म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग, यांना सांधणारा जो दुवा आहे, जे पूल आहे, जो ब्रिज आहे, तो म्हणजे 3 नंबरची स्टेप आहे. कोणती? 3 नंबरची पायरी कोणती? बुद्धियोग. म्हणजे आपण ज्ञानयोग आणि कर्मयोग यांना सांधणारा दुवा म्हणजे बुद्धियोग. बुद्धियोग म्हणजे काय? एका शब्दात सांगा बरं, बुद्धियोग म्हणजे काय? बुद्धियोग म्हणजे समत्व. आणि हे जे समत्व आहे, हा जो बुद्धियोग आहे, हा आपल्या ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे पायरी क्रमांक 2 ज्ञानयोग आणि पायरी क्रमांक 4 कर्मयोग यांना जोडणारा हा मधला तिसऱ्या पायरीचा दुवा आहे. कोणता? बुद्धियोग म्हणजे समत्व. इथपर्यंत लक्षात आलं? अज्ञान स्थिती, अज्ञान स्थितीतून ज्ञानयोग, ज्ञानयोगातून बुद्धियोग, बुद्धियोगानंतर चौथी पायरी कर्मयोग, आणि दुसऱ्या आणि चौथ्या पायरीला जोडणारा जो पूल आहे, जो ब्रिज आहे, तो म्हणजे पायरी क्रमांक 3 बुद्धियोग. किती छान ही मांडणी केलेली आहे. आता आपण 5व्या पायरीकडे जाऊ. 5व्या पायरीचं जे नाव आहे ते आहे ध्यानयोग. ध्यानयोग. आता ही ध्यानाशी संबंधित हे आपल्या लक्षात आलं असेल की ध्यानयोग म्हणजे काय, की समत्व टिकून ठेवण्यामध्ये अडचण कोणती येते? आसक्तीची. त्यावर उपाय काय? तर विषयाचं चिंतन थांबवणं. याला आपण मागच्या सत्संगामध्ये जो मी आपल्या सत्संग भवनमध्ये घेतला होता त्यामध्ये सांगितलं होतं की हे जे विषयाचं चिंतन आहे ते थांबवणं, याला एक शब्द वापरला होता. म्हणजे तो शब्द आहे शृंखला तोडणं किंवा साखळी ब्रेक करणं. कशाची? त्या चिंतनाची. चिंतन कशाचं? विषयाचं. नुसतं विषय म्हणून लक्षात येत नाही, विषय वासनांचं चिंतनाची शृंखला ब्रेक करणं. म्हणजे काय करायचं? त्यासाठी आपण पाहिलेले की आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे जागरूकपणे साक्षीभावानं पाहणं.
साक्षी भावानं पाहण्याचा अभ्यास करावा लागतो आणि या अभ्यासाला काय नाव दिलेलं आहे? ध्यान किंवा मेडिटेशन असं आपण नियमितपणे करतो. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक भाग आहे. आता हेच मी तुम्हाला एक वाक्य याचं इंग्रजीमध्ये सांगतो मेडिटेशनचं, की मेडिटेशन मीन्स लुकिंग द थॉट्स इन अवर माइंड बाय एलिनिएशन. म्हणजे अलिप्तपणे, तुटकपणे, साक्षीभावाने जणू काही दुसऱ्याच्या मनातले विचार आहेत असं समजून निरीच्छपणे, न गुंतता, न अडकता, न गुरफटता, दुर्लक्ष करून विरक्तपणे या विचारांसोबत न जाता समत्वात राहणं. म्हणजे त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, अडकायचं नाही. आणि हे जे आहे हे जागरूकपणे करायचं. आणि जर आपण अडकतोय असं लक्षात आलं तर आपण काय करायचं? त्या क्षणी दुर्लक्ष करायचं, नाही अडकायचं. मी ठरवतोय, मला नाही अडकायचं, मला नाही गुंतायचं, मला नाही गुरफटायचं. हे जागरूकता, हा कॉन्शियसनेस म्हणजे हे मेडिटेशन करण्याचं आपलं जे मूळ उद्देश आहे की मला अलिप्तपणे, तटस्थपणे माझ्याच मनामध्ये येणाऱ्या विचाराकडे पाहायचं. आता या बाबतीमध्ये थोडंसं एक मानसशास्त्राची थिअरी आहे की डॉक्टर थॉर्नडिक नावाच्या मानसशास्त्रज्ञानं SR बॉन्ड थिअरी, जी जगतविख्यात आहे, म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना ही माहीत असेल, SR बॉन्ड थिअरी बाय थॉर्नडिक. तर या थिअरीमध्ये असं म्हटलेलं आहे, मी म्हणजे पूर्ण थिअरी सांगत बसलो तर भरपूर वेळ जाईल, कारण मी PhDच्या विद्यार्थ्यांना जे कोर्सेस घेत होतो त्यामध्ये 3-3 तास, 4-4 तास या SR बॉन्ड थिअरीवर बोलायचो. पण आज आपल्याला पोटापुरतं, कामापुरतं त्याचं जे सार आहे एका वाक्यामध्ये SR बॉन्ड थिअरी आणि याचा संबंध आपल्याला कसा याचा फायदा करून घेता येईल या थिअरीचा, तर ते आपण एक महत्त्वाचं वाक्य समजून घेऊ की कंटिन्युअस रिएन्फोर्समेंट ऑफ द स्टिम्युलाई दॅट इज रिझल्टेड इन कंडिशन्ड बिहेवियर थिअरी. जे कंडिशन्ड बिहेवियर म्हणजे काय की सध्या आपलं कसं आहे, हवं नको, बरोबर आहे. मग एखादा विषय मनामध्ये चिंतन सुरू झालं की आपण सहजपणे त्याच्यामध्ये गुंतून जातो, गुरफटून जातो नैसर्गिकरित्या. म्हणजे त्यात काही आपला दोष आहे ना, आपण फार पापी माणसं आहेत असं काही नाही, ते नॅचरली होत असतं. पण जर आपण आपल्या मनाला, बुद्धीला ट्रेंड केलं, प्रशिक्षित केलं, काय प्रशिक्षित करायचं की नाही मला लक्ष द्यायचं, मी दुर्लक्ष करणार, माझ्या मनात येणाऱ्या विचारामध्ये मला गुरफटून नाही पडायचं, अडकून नाही पडायचं. तर याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअस डेली 15 मिनिटाचं मेडिटेशन केल्यामुळं आपला कंडिशन्ड बिहेवियर म्हणजे आपल्याला ते हळूहळू आपलं अशी स्थिती येते की मी माझ्या मनातल्या विचाराकडे, म्हणजे डोळे उघडे ठेवलेले आहेत, ध्यान करत नाही, ध्यानबाह्य स्थितीमध्ये आहे, काम करतोय, आपलं दैनंदिन काम करतोय, पण तरीही मी माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे पाहू शकतो. आणि याच्यासाठी मानसशास्त्रामध्ये या SR बॉन्ड थिअरीमध्ये डॉक्टर थॉर्नडिकनं एक प्रयोग केलेला आहे. कदाचित तो इतका जगद्विख्यात आहे, एवढा प्रसिद्ध आहे की तुम्हाला तो
कदाचित माहीतही असेल, तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तो प्रयोग मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांनी एका म्हणजे कुत्र्यावर प्रयोग केला. आणि तो प्रयोग असा केला की एका प्रयोगशाळेमध्ये एका कुत्र्याला ठेवण्यात आलं आणि काय केलं की एक विशिष्ट वेळी, म्हणजे आपण असं उदाहरण घेऊ की दुपारची 12ची वेळ, कुत्र्याला भूक लागलेली, बांधून ठेवलेला कुत्रा प्रयोगशाळेमध्ये, 12 वाजताची वेळ, आणि बरोबर 12 वाजले की त्या हॉलमध्ये एक इलेक्ट्रिक बेल लावून ठेवलेली होती. ती बेल बटन दाबून वाजवायला सुरुवात व्हायची, म्हणजे रिंगिंग ऑफ द इलेक्ट्रिक बेल कंटिन्युअस, सतत ती वाजत राहायची. आणि ती बेल वाजायला सुरुवात झाली की दरवाजा उघडला जायचा आणि द फूड वॉज प्रेझेंटेड टू द डॉग, म्हणजे कुत्र्याला अन्न घेऊन माणूस यायचा, त्या कुत्र्यापुढे अन्न ठेवायचा आणि ते अन्न खाईपर्यंत ती बेल चालू राहायची. असं दररोज, याला कंटिन्युअस रिएन्फोर्समेंट ऑफ द स्टिम्युलाय. आता इथं आपल्या लक्षात येतं की फूड इज ए नॅचरल स्टिम्युलाय आणि रिंगिंग ऑफ द बेल इज ए आर्टिफिशियल स्टिम्युलाय. अँड द एक्सपेरिमेंट वॉज डन दॅट द आर्टिफिशियल स्टिम्युलाय विल टेक द प्लेस ऑफ द नॅचरल स्टिम्युलाय. आणि मग असं महिनाभर कंटिन्युअस विशिष्ट वेळ झाली की ती बेल वाजायला सुरुवात व्हायची. ती बेल वाजायला सुरुवात झाली की दार उघडलं जायचं, अन्न घेऊन माणूस यायचा आणि ते कुत्र्यापुढे ठेवायचा आणि तो कुत्रा अन्न खायचा. असं महिनाभर कंटिन्युअस रिएन्फोर्समेंट ऑफ द स्टिम्युलाय, आर्टिफिशियल स्टिम्युलाय, की रिंगिंग ऑफ द बेल अँड प्रेझेंटेशन ऑफ फूड सायमल्टेनियसली, एकाच वेळी बेल वाजायला सुरुवात झाली की अन्न यायचं. आणि असं महिनाभर झाल्यानंतर 31व्या दिवशी एक प्रयोग केला की ओनली द बेल वॉज रिंगिंग, जे फक्त बेल वाजत होती अँड द फूड वॉज नॉट प्रेझेंटेड टू द डॉग. नुसती बेल वाजत राहिली, दार उघडलं गेलं नाही, अन्नही दिलं गेलं नाही, तरी पण त्या कुत्र्याला महिनाभर जे सवय लागली होती, कोणती, की नॅचरल स्टिम्युलाय इज असोसिएटेड विथ आर्टिफिशियल स्टिम्युलाय. आणि या आर्टिफिशियल स्टिम्युलायची त्याला एवढी सवय झाली की वन डे ओनली बेल वॉज रिंगिंग. आणि काय घडलं असेल बरं, अन्न नाही दिलं गेलं, नुसती बेल वाजली. अँड it was observed that the salivation starts in the mouth of the dog. म्हणजे कुत्र्याच्या तोंडामध्ये सलायव्हेशन म्हणजे लाळ, कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ जमा व्हायला सुरुवात झाली. लक्षात येते आपल्या की ही वॉज सो ट्रेंड, ही वॉज दी नॅचरल स्टिम्युलाय was continuously hammered with the artificial stimuli, and when the artificial stimuli was there, the dog feel that the food is in front of him, and naturally the salivation starts in the mouth of the dog. आणि तो सायंटिफिक प्रयोग असल्यामुळं ते किती लाळ जमा झाली ते मोजलं, म्हणजे ते ऑब्झर्वेशन घेतले त्याचे. आणि असं लक्षात आलं की अन्न समोर असल्यानंतर कुत्र्याच्या तोंडात जी लाळ येते तेवढीच लाळ त्या नुसत्या बेलच्या वाजण्यानं आली. आणि हा जो कंडिशन्ड बिहेवियर आहे, दिस इज कॉल्ड ॲज कंडिशन्ड बिहेवियर. म्हणजे नॅचरल स्टिम्युलाय फूड वॉज असोसिएटेड with the artificial stimuli, that is ringing of the bell, and this was continuously hammered
फॉर ए लॉंगर पिरियड ऑफ टाईम अँड वन डे नो फूड वॉज प्रेझेंटेड आणि फक्त बेल वाजत राहिली आणि कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ जमा व्हायला सुरुवात झाली. हा कंडिशन बिहेवियर झाला. मग आता जर रोजच नुसती पुढे चालून, आता मी पुढची गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्या मनानं सांगतोय की नुसती रोजच बेल वाजवली तर दुसऱ्या दिवशी लाळ कमी होईल, तिसऱ्या दिवशी अजून कमी होईल, चौथ्या पाचव्या दिवशी त्याच्या लक्षात येईल की अरे हे नुसतीच बेल वाजते, अन्न काही येत नाही, आणि वन डे दी सलायव्हेशन विल स्टॉप. दी कंडिशन बिहेवियर इज टेम्पररी. आता लक्षात येते दररोज ध्यान 15 मिनिटाचं का करायचं. वी आर कंडिशनिंग अवर इक्वॅनिमस इंटेलिजंट, म्हणजे आपल्या बुद्धीला स्थिर करण्याचं, कंडिशन करण्याचं, की जे तिचं नॅचरली नाही आहे. ते बुद्धीचं वैशिष्ट्यच आहे की ती स्थिर राहतच नाही, तिला कंडिशन करावं लागतं स्थिर राहण्यासाठी. त्याच्यासाठी ही एस.आर. बॉन्ड थिअरीमधली जो कंडिशन बिहेवियर थिअरी आहे, या थिअरीचे पुढे चालून बरेच दुरुपयोगसुद्धा झाले. जी नकारात्मक विचारांची माणसं आहेत त्यांनी जसं, आता इथे सांगण्याचं काही हे नाही, पण आता मला आठवलं म्हणून सांगतो की हिटलरची जी गोबेल्स थिअरी होती त्याच्यामध्ये या कंडिशन लर्निंग, कंडिशन बिहेवियर, एस.आर. बॉन्ड थिअरी बाय थॉर्नडिक, याचा वापर हिटलरनं ते त्याच्या घोषवाक्यामध्ये केला होता की हेर हिटलर. म्हणजे इतकं हॅमरिंग झालं की हिटलर इज ग्रेट, आणि मग ते लोक मानायला लागले. पण तो जोर कमी झाला की लोक पुन्हा नॉर्मलला आले. म्हणजे नकारात्मकसाठी ती वापरता आली, तशी ती सकारात्मकसाठीही वापरता येते. आपल्या बुद्धीला समत्वात राहून देण्याच्या भावनेतून कर्म करण्यासाठी दररोज 15 मिनिटांचं दुपारच्या जेवणापूर्वी ध्यान करणं हे काय आहे हे वैज्ञानिक पातळीवर आता या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलेलं असावं. मग आपण आता पुढच्या पायरीकडे जो अजून 2 पायऱ्या यामधल्या शिल्लक आहेत. 6वी पायरी. 5वी पायरी कोणती पाहिली आपण? 5व्या पायरीचं जे नाव आहे ते ध्यान योग. आणि या ध्यान योगाला कशाची जोड द्यायला पाहिजे? पुढची वरची अजून एक हायर लेवलला चालू आपण, की आपण आता ध्यान तर करतोय, पण नुसतं ध्यान नाही, नुसतं तालिप्तपणे विचाराकडे पाहायचं, इथेही तो मुद्दा संपत नाही. अजून त्यामध्ये एक वरची स्टेप आहे, आणि ती 6वी जी पायरी आहे त्या 6व्या पायरीचं नाव आहे भक्तियोग. भक्तियोग म्हणजे काय? की केवळ देण्याच्या भावनेनं काम करणं नाही, तर समोरच्यामध्ये ईश्वर पाहणं व मी हे जे कर्म करतोय ते ईश्वराचीच पूजा करत आहे या भावनेनं कर्म अर्पण करणं म्हणजे भक्तियोग. किती छान व्याख्या आहे की केवळ देण्याच्या भावनेनं कर्म करणं नव्हे, तर समोरच्यामध्ये ईश्वर पाहणं व ईश्वराची पूजा करत आहोत या भावनेनं कर्म करणं म्हणजे भक्तियोग. जे आपल्या कर्माला कशी जोड दिली? नंबर 1 कोणतं सांगितलं? आठवा, की आपल्या कर्माला बुद्धीच्या समत्वाची जोड द्यायची. दुसरं, देण्याच्या
भावनेनं कर्म करायचं. बरोबर? जे देण्याच्या भावनेनं कर्म तर करायचंच, पण बुद्धी स्थिर ठेवून करायचं. आणि आता हे तिसरी त्याला अटॅचमेंट आहे, तिसरी पायरी आहे. हेच कर्म भक्तियोगातून करायचं. त्याला भक्तीची जोड द्यायची. आणि ही भक्तीची जोड केव्हा देते? ही भक्तीची जोड आपण परस्पर देवो भव हे जे शिकलो ना, ते या 6व्या पायरीमध्ये व्यक्त केलेलं आहे, भक्तियोग. आणि शेवटची पायरी, आता शेवटची पायरी काय असेल? पहिली पायरी अज्ञान स्थिती, दुसरी पायरी ज्ञान स्थिती, 7वी पायरी काय असेल? एंड काय असेल? जसं आपल्या शरीरामध्ये आपण काय म्हणतो, सप्तचक्र आहेत, मूलाधारपासून ते सहस्त्रारापर्यंत. ते सहस्त्रारा म्हणजे याच्या वर आहे, याच्या वर जे अदृश्य आहे, जे कसं आहे, कसं आहे, दिसतं का? निराकार आहे. तशी 7वी पायरी म्हणजे भक्तियोगातून जेव्हा मी कर्म करत असतो त्याच्याही वरची स्थिती किंवा त्याच्याही वरची अवस्था म्हणजे मी निराकार. आणि पहिलं मी अहंकार. आता लक्षात येते, मी अहंकार ही पहिली स्थिती. या पहिल्या पायरीपासून 7वी पायरी मी निराकार. आणि या स्थितीपर्यंत म्हणजे निराकार या स्थितीपर्यंतचा प्रवास म्हणजेच अध्यात्म, म्हणजेच ब्रह्मसूत्र, म्हणजेच भगवद्गीता, म्हणजेच रामायण, म्हणजेच महाभारत, म्हणजेच 18 पुराणं. हे सगळे जे श्रुतीमध्ये येतात, स्मृतीमध्ये येतात. श्रुतीमध्ये वेद येतात, स्मृतीमध्ये येतात. या मध्ये मी निराकार. आता आपण जे 2, 3, 29 हे जे आपण ब्रह्मसूत्र पाहिलं ना, त्याचा आपल्याशी इथं संबंध लक्षात येतो की अहम आणि आकार धारण केलेला असतानाही निराकार स्थितीमध्ये जीवात्मा जेव्हा शुद्ध स्वरूपात जातो ते ब्रह्माशी मिळून जातो. म्हणजे जिवंत असतो, दैनंदिन काम करत असतो, पण भक्तियोगाची जोड ह्या आपण जे पायऱ्या पाहिल्या 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7 या 6 पायऱ्या झाल्यानंतर मी निराकार स्थितीमध्ये येतो. आणि माझं जगणं चालूच असतं, ॲक्टिव्हिटीज त्याच असतात, कर्म तेच असतं, कर्म बदलत नाही, पण माझी त्या कर्म करण्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, जी अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट हळूहळू कमी होते. आता या बाबतीमध्ये आपण त्या पहिल्या सत्संग भवनच्या पाहिलं होतं की आसक्ती नाहीशी कशी करावी, की इंद्रियांनी विषयांचं सेवन थांबवणाऱ्या पुरुषांचं केवळ विषयच दूर होतात, पण विषयांची आवड नाहीशी होत नाही. म्हणजे आपण विषयांचं सेवन करण्याचं थांबवलं, पण आतमध्ये माझ्या मनामध्ये त्या विषयासंबंधीची आवड
ती नाहीशी होत नाही ना. तो इंटरेस्ट भलेही मी निग्रह करून संयमानं कंट्रोल करून ठेवलेला आहे, सर्व विषय वासनांपासून मी अलिप्त राहत आहे, अजिबात माझं वागणं बोलणं कर्म तसं नाही. पण माझ्या आतमध्ये काय आहे? माझ्या आतमध्ये या विषय वासनांसंबंधीची जी आवड आहे, जो इंटरेस्ट आहे, तो नाहीसा होत नाही. आणि आवड नाहीशी न झाल्यामुळं पुन्हा 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 वारंवार वारंवार मी त्या विषयांकडे ओढला जातो. त्यामुळं आपलं जे मन या ज्या विषयाचं चिंतन करत आहे, म्हणजे काय, आपल्या मनात जे विचार येत आहेत, हे विचार खरे आसक्तीचं मूळ आहे. आणि या मुळावर घाव कसा घालायचा? मुळावर तर घाव घालायचा आहे. कसा? तर हे चिंतन सुरू झालं की जागरूक होऊन कॉन्शियसली विचारांच्या शृंखलेचं निरीक्षण, ज्याला ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आपण करायला सुरुवात करायची. हे कंडिशन करायचं की लगेच तटस्थपणे अलिप्तपणे त्याचं ऑब्जेक्टिव्हली ऑब्झर्व करायची. ते करू लागलो की त्याच क्षणी आपल्याला आपल्या स्वतःचा लगेच वेडेपणा लक्षात येतो. आणि काय येण्यासारखा विचार करत होतो मी, असं म्हणून काय होतं, ती विचार शृंखला खंडित होती. अरे काय वेड्यासारखा विचार करत होतो हे केव्हा लक्षात येतं? जेव्हा मी ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन करतो, माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे पाहतो, त्या क्षणी ती विचार शृंखला तुटते आणि आपण करत असलेला वेडेपणा आपल्या लक्षात येतो. कधी? ती शृंखला तुटल्याबरोबर. मग आता हे जे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आहे, हे जे अलिप्तपणे पाहणं आहे, हे जे साक्षीभावानं पाहणं आहे, यालाच योग्याचं जाग असणं असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात, योगी हा कधीही झोपत नाही. झोपेमध्ये असताना सुद्धा तो झोपलेला नसतो, तो जागाच असतो. याला योग्याचं जाग असणं असं म्हणतात. तर यामध्ये भगवद्गीतेमध्ये अध्याय 2 सांख्ययोग ज्ञानयोग याच्यामध्ये 2.69 नंबरचं जी मंत्र आहे तो अगदी 3 शब्दांचा आहे, म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख या ठिकाणी करतो की तस्याम जागर्ती संयमी. काय म्हणलेलं आहे? तस्याम जागर्ती संयमी. 2.69 संदर्भ आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग किंवा ज्ञानयोग. तर या 2.69 मध्ये असं जे म्हटलं आहे, तो पूर्ण तुम्हाला मंत्र 2 ओळीचा आहे म्हणून दाखवतो की या निशा सर्वभूतानाम, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागर्ती संयमी, यस्याम जागर्ती भूतानी सा निशा पश्यतो मुनेह. याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, या 2.69 भगवद्गीतेमधल्या सांख्ययोगामधल्या या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागृत असतो, तिथे सर्व प्राणी मात्र रात्रीप्रमाणे झोपलेले असतात. आणि ज्या नाशवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी, ज्या नाशिवंत सुखाच्या प्राप्तीसाठी
सर्व प्राणी जागरूक असतात तिकडे तो परमात्म तत्व जाणणारा मुनी रात्रीच्या झोपेत असल्याप्रमाणे दुर्लक्ष करतो. म्हणजे जेव्हा आपण जागे असतो म्हणजे काय की आपण आपल्या संसार सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो. त्या बाबींसाठी हा परमतत्व किंवा परमात्म तत्व जाणणारा मुनी रात्रीच्या झोपेत असल्याप्रमाणे असतो. म्हणजे तिकडे तो काय करतोय, नेग्लेक्ट करतोय, दुर्लक्ष करतोय, म्हणजे झोपल्यासारख्या स्थितीमध्ये. आणि स्थितप्रज्ञ जेव्हा जागृत असतो तेव्हा सर्व प्राणी मात्र रात्रीप्रमाणे झोपलेले असतात. किती सुंदर याचं उदाहरण आपण पाहिलं. आता आपण याचा समारोपाचा भाग या ब्रह्मसूत्राचा पाहणार आहोत. आणि या समारोपात आतापर्यंत जे आपण पार्ट अ आणि पार्ट ब मध्ये 4 आणि 4 हे आपण आता समजून घेतोय. याचा सारांश काय, त्याचा रिव्ह्यू, त्याची उजळणी, त्याचं निष्कर्ष आता आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. मला वाटतं 51 मिनटं झाले. मी 8-9 मिनटामध्ये हे माझं मांडतो की काय लक्षात आलं आपल्या, काय समजलं आपल्याला, या 4:2:29 मधून काय समजलं आपल्याला, या ब्रह्मसूत्रातून काय शिकलो आपण. तर देह म्हणजे सर्वस्व नाही. देह म्हणजे सर्वस्व नाही. मी कोण आहे या प्रश्नात शरीर धरलेलं नाही. शरीराशिवायच मी कोण याचं उत्तर हवंय. जे या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. कोणत्या प्रश्नाचं उत्तर, की मी कोण आहे या प्रश्नामध्ये शरीर धरलेलं नाही. शरीराशिवायच मी कोण याचं उत्तर शोधणाऱ्या व्यक्तीला साधक असं म्हणतात. आणि उत्तर मिळालं ते ज्ञानी, जे सदैव ज्ञानस्थितीमध्ये असतात. उत्तर मिळाले की नाही हे माझं आचरण सिद्ध करत असतं. की तुम्हाला हे उत्तर सापडले की नाही हे तुमच्या वागण्या बोलण्यातून हे सिद्ध होत असतं की अरे याला उत्तर सापडले. बरोबर, हा पहिला मुद्दा. दुसरं, आपण कोण, काय, किती, कसे आहोत हे समजल्यावर अहंकार राहत नाही. अशा वेळी साधं राहण्यातच, सिंपल लिव्हिंग मजा आहे. आपले ऋषी प्रभाकर गुरुजींचं राणीमान, कपडे किती साधं, हे ज्ञानस्थितीत असल्यानंतर आपोआपच आपल्या मनामध्ये येत राहतं. बारीक सारीक त्रास आपण भोगायलाच हवेत. त्या दुखण्याची, जखमेची, त्रासाची मजा आनंदानं भोगायला हवी. एन्जॉय करायला हवी. आपल्याबरोबर शरीर आहे याची थोडीशी जाणीव ठेवण्यामध्ये आनंद आहे. अहंकाराची उजी वाहणारे फक्त कष्टी होतात. पोट्ट राहण्यामध्ये आनंद आहे, म्हणजे लहान मूल असण्यामध्ये आनंद आहे. मोठं होण्यात अहंकाराचं दुःख आहे. वरवरची मोठेपणाची झूल आपल्याला काढून ठेवता आली पाहिजे. आतून छोटं छोटं होत जाताना शून्यावर येता आलं पाहिजे. लहान 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 होत होत शून्यावर येता आला पाहिजे. शून्य म्हणजे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शून्यातून शून्य. स्वतः साक्षी होऊन स्वतःकडे त्रयस्थपणे पाहता पाहता
अंतःकरणाची काय होते, शुद्धी होते. आणि हे अंतःकरण शुद्ध करता येतं हे आपण यामध्ये पाहिलं. एक कबीराचा दोहा या ठिकाणी मला आठवला, तुम्ही आपल्याला आवर्जून सांगतो की कबीरानं एक दोहा असा लिहिला की त्याच्यामध्ये एक शब्द आहे लुआठो. काय आपल्याला तो शब्द माहीत नाही म्हणून लुआठो असा शब्द आहे. लुआठो म्हणजे जळकं लाकूड, जळकं लाकूड. लुआठो म्हणजे जळकं लाकूड. आता दोहा आहे का, आणि मग तुम्हाला इतकं एन्जॉय करता मस्त वाटेल की क्या बात आहे. कबीर खड़ा बाजार में, कबीर खड़ा बाजार में लिए लुआठो हाथ, म्हणजे जळकं लाकूड हातात घेऊन. कबीर खड़ा बाजार में लिए लुआठो हाथ, जो घर फूंके अपनो, जो घर फूंके अपनो, चले हमारे साथ. कबीर खड़ा बाजार में लिए लुआठो हाथ, जो घर फूंके अपनो, चले हमारे साथ. यामध्ये ही वैराग्याची आग आहे. म्हणजे शब्दशः अर्थ न घ्यायचा की हातात जळकं लाकूड घेतलेले आणि जो आपला घर जाळतो ना त्यांनीच माझ्याबरोबर चालावं, असा शब्दशः अर्थ याचा नाही. तो अर्थ काय आहे, हे जे जळकं लाकूड आहे, ही जी आग आहे, ही आग कशाची आहे, ही आग वैराग्याची आहे. आणि घर फुंकणं म्हणजे घर पेटवणं असं नाही. घर फुंकणं हे काय आहे की सर्व आसक्तींचा, वासनांचा त्याग करायला हवा. आतून त्यासाठी भगव्या रंगाचा विरक्तीचा अग्नी धगधगता राहायला हवा. किती छान अर्थ आहे. वरकरणी कसं वाटतं की हातात जळकं लाकूड घेऊन जो आपला घर जाळायला निघालाय, फुंकू शकतो, त्यांनी फक्त माझ्याबरोबर चालावं. म्हणजे प्रत्यक्षात घर पेटवणं जळकं लाकूड घेऊन असं नाही. याच्यामध्ये ज्या प्रतिमा वापरल्यात त्या प्रतिमांचा अर्थ असा आहे की यामध्ये जे जळक्या लाकडामध्ये आग आहे ती कशाची आग आहे, वैराग्याची आग आहे. घर फुंकणं म्हणजे काय, घर फुंकणं म्हणजे माझ्यामध्ये असलेल्या आसक्ती, वासनांचा त्याग करायला हवा. आणि हा त्याग कसा होईल की आतून भगव्या रंगाचा विरक्तीचा अग्नी धगधगत राहायला हवा. कोणता अग्नी, विरक्तीचा अग्नी धगधगत राहायला हवा. तर आपल्याला या ब्रह्मसूत्रामध्ये कसं जगायचं हे कळू शकतं. थोडंसं विषयांतर होईल पण मला राहत नाही. मी गझल लिहितो, मराठी गझला लिहितो. आणि माझे जे गझल गुरु आहेत, गझल सम्राट सुरेश भट, ज्यांनी मला 50 वर्षापूर्वीपासून ही गझल शिकवलेली आहे, त्यांच्या एका गझलेतल्या 2 ओळी म्हणजे एक शेर या ठिकाणी मला बरोबर हे कबीरचं मी वाचलं आणि मला एकदम स्मरण झालं की अरे, अशा अर्थाचा, अशा भावनेचा, अशा आग घेऊन निघालेला एक मराठी गझलकार, त्यांनी आपल्या सुरेश भटांनी 2 ओळी लिहिले. त्या 2 ओळी थोडं विषयांतर होतं आहे पण याच विषयाशी संबंधित आहेत आणि ज्या मला जाणवलेल्या आहेत. बघा तुम्हाला जाणवतात का. सुरेश भट असं म्हणतात की जन्मले घेऊन जे पायात काटा, जन्मले जे घेऊन पायात काटा, जन्मले घेऊन जे पायात काटा, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे, त्या भणंगांनीच
यात्रेला निघावे. जन्मले घेऊन जे पायात काटा, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे. ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू, ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू, पिंजऱ्याला मानिती आकाश रावे. ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू, पिंजऱ्याला मानिती आकाश रावे. रावे म्हणजे पिंजऱ्यात अडकलेला पक्षी, त्याला रावा म्हणतात किंवा पोपट, रावा. पिंजऱ्याला मानिती आकाश रावे. मी सुखाच्या इंद्रजालाचीच जादू, ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू, पिंजऱ्याला मानिती आकाश रावे. जन्मले घेऊन जे पायात काटा, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे. यामध्ये आणि या कबीराच्या दोह्यामध्ये या महान आत्म्यांना जे सुचलं ते मी आपल्या फक्त लक्षात आणून देण्याचं काम केलं की जेव्हा याचं सार काय, जेव्हा हरवण्यासारखं काही राहत नाही तेव्हा सर्व मिळतं. आणि हा युनिव्हर्सल डॉक्ट्रीन आहे, वैश्विक सिद्धांत आहे. आजपर्यंत खोटा कधी पडला नाही की जेव्हा हरवण्यासारखं काही राहत नाही तेव्हा सर्व मिळतं. आतून शांत झालं की बाहेरूनही शांत राहता येतं. आपल्याला नीट ऐकू येत नाही, कानाचा दोष आहे. नीट दिसत नाही, डोळ्यांचा दोष आहे. दात पडले, कवळी आली, दातांचा दोष आहे. यात माझा काय दोष आहे? माझा म्हणजे मी, जीवात्मा, याचा काय दोष आहे? अरे हे शरीर आहे. ही जी भावना आहे ती भावना जन्मले घेऊन जे पायात काटा, त्या भडंगांनीच यात्रेला निघावे. आणि जो घर फुंके अपनो चले हमारे साथ, यामध्ये ही वैराग्य भावना, ही वैराग्याची आग आपल्या जे वासनांचं घर आहे, जे आसक्तीचं घर आहे, त्याला जाळून ही पुढे नेणारी, हे आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी अजून थोडं आपण मला जे काही माहिती आहे ती माहिती मी आपल्याला शेअर करतो. आपल्याला वाटलं की हे बरोबर आहे तर घ्या. दत्त महाराज कवीश्वर, गुळवणी महाराज, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि ऋषी प्रभाकर गुरुजी, या साऱ्यांकडं स्वतःचं असं काही होतं का हो? आपल्या मनाला विचार करा की दत्त महाराज कवीश्वर, गुळवणी महाराज, श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि ऋषी प्रभाकर गुरुजी, या साऱ्यांकडे स्वतःचं असं काहीच नव्हतं. स्वतःचं असं काही नव्हतं म्हणून हे सगळं त्यांचंच आहे, त्यांनाच मिळालेलं आहे. म्हणजे ते जे मूळ शब्द आहे की जेव्हा हरवण्यासारखं काही राहत नाही तेव्हा सर्व मिळतं. तेव्हा या महान आत्म्यांमध्ये मला हा असं वाटलं की यांच्यामध्ये स्वतःचं असं काही नव्हतं म्हणून त्यांना सर्व मिळालं. मग आता एक लक्षात ठेवायचं याच्यातून, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय लक्षात ठेवायचं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो लक्ष्मीचा गुलाम झाला तो अध्यात्मातून उठला. पक्क लक्षात ठेवायचं. जो लक्ष्मीचा गुलाम झाला तो अध्यात्माच्या क्षेत्रातून पार झाला, निघून गेला, दूर झाला, उठून गेला. तेव्हा लक्ष्मीचा गुलाम जे नाहीत अशा लोकांची मला जो अनुभव आला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे या माणसाचं स्वतःचं असं काहीच नव्हतं तरीही सर्व जग त्यांना मिळालं. आणि म्हणून यातून एक गोष्ट शिकण्यासारखी प्रॅक्टिकली, ती म्हणजे जो लक्ष्मीचा गुलाम झाला तो अध्यात्मातून उठला, ही बाब पक्की लक्षात ठेवायची. आता तुम्ही म्हणाल की जगायला थोडाफार पैसा लागतोच ना,
काय नुसतं अध्यात्मानं पोट भरतं का? काही कमवावं तर लागतं ना, त्याच्याशिवाय प्रपंच कसा चालेल? लेकरा बाळांचं पोट कसं भरेल? 1 तारीख ते 30 तारीख कसं काढणार? तर हे मान्य आहे. काय मान्य आहे? जगायला थोडाफार पैसा लागतो, हे खरं आहे. पण पैसा हेच सर्वस्व नाही. हे जे पैसा आहे ना, हे पैसा म्हणजे काही सर्वस्व आहे का? नाही. मग यामध्ये काय समजून घ्यायचं की दुर्लक्ष करायचं. जो मुद्दा मी पार्ट अ मध्ये आपल्याला बोलला होता तोच पुन्हा आता सारांश रूपानं सांगतोय की संयम केला तर विकृती येते. संयमानं, निग्रहानं कंट्रोल केलं आपल्या आसक्तीवर, आपल्या विषय वासनांवर, आपण संयम केला, कंट्रोल केलं, बंधनं घातली, निग्रह केले, तर त्यामुळं विकृती येते. संयम नको. ती कंडिशन बिहेवियर आहे. आर्टिफिशियल स्टिम्युला येतो, काही दिवसांनी न्यूट्रलाइज होऊन जातो. त्याच्यामुळे ती थॉर्नडिकची थिअरी सांगितली. तुम्हाला जर ही थिअरी समजून घ्यायची असेल ना तर google.co.in वर जा आणि तिथं कंडिशन बिहेवियर थिअरी ऑफ डॉक्टर थॉर्नडिक टाका. खूप डिटेलमध्ये माहिती येईल. संयम नको. मग काय पाहिजे? दुर्लक्ष पाहिजे. नेग्लेक्ट करायचं, कंट्रोल नाही करायचं, नेग्लेक्ट करायचं. आणि जसा जसा आपला साधनेचा जोर वाढल तसतशी आसक्ती हळूहळू सुटल, विरक्ती वाढल. आणि ही विरक्ती कशी वाढते? एक तुम्हाला छान आपलं दैनंदिन भाषेतलं उदाहरण की आसक्त माणूस आणि विरक्त माणूस. आसक्त माणूस म्हणजे जशी हिरवीगार भरलेली तुरीची शेंग, शेतातली ताजी ताजी. आपण ते सध्या सीझन आहे ना तुरीच्या शेंगा, ते मला मोठ्या आवडतात म्हणून माझं ते उदाहरण पटकन लक्षात आलं की आसक्ती असलेला मनुष्य हा ताज्या हिरव्या तुरीच्या शेंगेसारखा असतो. आणि ती शेंग, तुरीची शेंग जेव्हा आपण उन्हामध्ये वाळवतो तसं काय होतं? शेंग वाळते. नुसती शेंग नाही वाळत, आतला जो दाणा आहे तो दाणाही सुकत जातो. आता त्या ओल्या तुरीच्या शेंगा खाताना त्याचे मऊ लुसलुशीत त्याचा जो आनंद आहे तो आपण घेतलेला असेल, बरोबर आहे? मजा वाटते तुरीच्या शेंगा खाताना. पण ती सुकवल्यानंतर ती शेंग तर वाळतेच वाळते, पण त्या शेंगेच्या आतमध्ये असलेले जे दाणे आहेत ते दाणेसुद्धा सुकत जातात, वाळतात. आणि काय होतात? शेंगेपासून ते दाणे वेगळे होतात, बरोबर आहे? वेगळे होतात. म्हणजे तो जो वाळलेला दाणा आहे तो शेंगेपासून मोकळा होतो. तसं हळूहळू आपल्याला या देहरूपी शेंगापासून त्यामध्ये आपल्याला असलेला जो जीवात्म्याचा दाणा आहे तो हळूहळू मोकळा होतो. किंवा तो जेव्हा सुकत जाईल. सुकत जाईल म्हणजे काय? विरक्त होईल. विरक्त होईल म्हणजे काय? की दुर्लक्ष करतोय, नाही होणार मी. म्हणजे मनातून तो जसजसं साधना आपली वाढत जाईल तसतसं या शेंगेच्या उदाहरणातून आपल्या लक्षात आलं असेल की जसं शेंग वाळल्यावर आतला दाणाही सुकत जातो, मोकळा होतो, असं हळूहळू मोकळं होता आलं पाहिजे. या बाबतीमध्ये एक जे मी परवा ग्रुपवर टाकलं बघा,
चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, आद्य शंकराचार्यांचं निर्वाणाष्टकम. बरोबर आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्रतिपादन म्हणजे हे एकच आहेत हे प्रतिपादन, हेच ब्रह्मसूत्र आहे, हेच अध्यात्म आहे. म्हणजेच चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, आपल्या प्रिय देवता रूपात आपण एकरूप होऊन जाणं म्हणजेच अध्यात्म. तिथं एकच चैतन्य आहे, एकच प्रकाश आहे, एकच तेजपुंज अस्तित्व, केवळ चैतन्य आहे. आणि हे चैतन्य आपल्याला केव्हा अनुभवता येतं? जेव्हा साधनेच्या सुरुंगाला बत्ती लागली की स्फोट होऊन भक्तीचा झरा खळखळून वाहायला लागतो, तेव्हा ही अनुभूती आपल्याला यायला सुरुवात होते. लक्षात आलं? 4-2-29 हे जे ब्रह्मसूत्र आहे, या ब्रह्मसूत्राचा आपण सविस्तरपणे, मला वाटतं मागचे 1 तास 10 मिनटं झाले, 1 तास 11 मिनटं झालं, ते जे आपण 4-2-29चं ब्रह्मसूत्र आहे की तद्गुण सारत्वात्तु तदव्योपदेश प्राज्ञवत, या ब्रह्मसूत्राचा अर्थ समजून त्यामध्ये कसं राहायचं, स्टेप वाईज 7 पायऱ्या, आणि त्यामध्ये पळत नाही चढायच्या, हळूहळू एक एक पायरी चढून आपण या वाळलेल्या दाण्याप्रमाणे हळूहळू शेंगेपासून मोकळं होत जातो. आणि असं आपल्या देहापासून आपल्या जीवात्म्याला हळूहळू मोकळं करता आलं पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं असेल. तर असं आपण शेवट मी असा करतो की आपल्याला या देहरूपी शेंगेला वाळवून आपला जो जीवात्मा आहे तो मोकळा करता यावा, ही सद्गुरूचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण प्रार्थना करून थांबूयात. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबूयात.